नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज एक आपण महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत, ज्या घटकावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत। तो घटक म्हणजे संसदेच्या जे काही समित्या आहेत, ठीक आहे। संसदेच्या ज्या काही समित्या आहेत त्या समित्यांवर आपल्याला काय केलं जातं, वारंवार प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात। मग ह्या जे काही महत्त्वाच्या काही या ठिकाणी आपण समित्या अभ्यासणार आहोत आज, त्या ठिकाणी आपण बघूयात। लोक अंदाज समिती, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती या तीन समित्यांवर बऱ्याचदा काय झालेलं आहे, परीक्षांमध्ये प्रश्न आलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी ह्या इम्पॉर्टंट ज्या समित्या आहेत, वित्तीय समित्या, त्या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत, ठीक आहे। सुरुवात करूयात। तत्पूर्वी बघा, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना त्यांच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, आपलं अभ्यास मित्र सरळ सेवा नावानं ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे। अभ्यास मित्र सरळ सेवा नावानं जर आपण बघितलं तर टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करून ठेवायचं आहे। कारण की हे जे काही आपण व्हिडिओ, इम्पॉर्टंट जे काही व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत असतो त्याचे जे काही लिंक आहेत ते आपल्या या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी दिले जातात। त्यासाठी हे टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करून ठेवायचं आहे। अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं हे टेलिग्राम चॅनल आहे, लक्षात घ्या। त्याचप्रमाणे जर वेगवेगळ्या बॅचेस जर हवे असतील तर त्या बॅचेस सुद्धा तुम्हाला मिळून जातील। त्यासाठी अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं आपलं ॲप्लिकेशन सुद्धा आहे, ठीक आहे। ॲप सुद्धा आहे, ते ॲप प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करा। तिथं तुम्हाला जे काही सरळ सेवेने पदं भरली जातात त्यासाठी जे काही जर आपण बघितलं, जे काही महत्त्वाचं तुमचे बॅचेस आहेत किंवा अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला इथं त्या ठिकाणी मिळून जाणार आहे। यस, तर लक्षात घ्यायचं, अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्यावर तुम्ही सर्व बॅचेस जे आहे जॉईन करू शकता। आणि अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, जिथं तुम्ही काय करू शकता, तर या जे काही व्हिडिओ आपले दैनंदिन व्हिडिओ येत असतात त्याच्या लिंक तुम्ही इथं मिळवू शकता। तर सुरुवात करूयात। बघा, पहिल्यांदा आहे लोक अंदाज समिती, ठीक आहे। लोक अंदाज समिती जर आपण बघितली तर या समितीला प्राकलन समिती असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं। एक दुसरं नाव सुद्धा आहे हिला, त्यासाठी लक्षात घ्यायचंय, नाव काय आहे बघा, प्राकलन समिती, ठीक आहे। याच लोक अंदाज समितीला काय म्हणून सुद्धा ओळखलं जातं, प्राकलन समिती। परीक्षेमध्ये कधी कधी आपल्याला असंही दिलं जातं की खालीलपैकी प्राकलन समिती असं कोणत्या समितीला म्हणून ओळखलं जातं, तर ती समिती कोणती असणार आहे, लोक अंदाज समिती असणार आहे। आता इथं बघा, महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जर आपण बघितली तर आता या समितीचा उगम कधी झाला, ठीक आहे। उगम जर आपण बघितलं, उगम कधी झालेला आहे, 1921 साली, ठीक आहे। लक्षात ठेवा, काय 1921 साली स्थायी वित्त समिती म्हणून काय झालेला होता, तर या लोक अंदाज समितीचा उगम 1921 ला झालाय। मात्र स्वातंत्र्यानंतर जर आपण बघितलं, जे काही तत्कालीन वित्तमंत्री होते जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 मध्ये या समितीची काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आलेली आहे, ठीक आहे। उगम कधी आहे समितीचा, 1921 चा आहे। मात्र स्वातंत्र्यानंतर जर आपण बघितलं, जॉन मथाई यांच्या जे काही वित्तमंत्री होते तत्कालीन, यांच्या शिफारशीनुसार 1950 मध्ये काय करण्यात आलेलं आहे, तर या लोक अंदाज समितीची स्थापना भारतामध्ये झालेली आहे, ठीक आहे। मग आता याची रचना आपण नेमकी काय, कशा पद्धतीची असते ते आपण बघूयात। मग यामध्ये सदस्य जर आपण बघितले तर बघा, सुरुवातीला किती सदस्य होते, 25 सदस्य होते। किती सुरुवातीला, 25 सदस्य या समितीमध्ये होते। त्यानंतर जर आपण बघितलं 1956 मध्ये, कधी 1956 मध्ये या 25 वरून सदस्यसंख्या वाढून किती करण्यात आलेली आहे, 30 इतकी करण्यात आलेली आहे, ठीक आहे। सुरुवातीला किती सदस्य होते, 25 सदस्य होते। त्यानंतर 1956 मध्ये काय झालेले आहे, सदस्य संख्या वाढवण्यात आलेली आहे, कितीनं, 5 न या ठिकाणी वाढवण्यात आलेली आपल्याला सांगता येईल, ठीक आहे। 25 होते 1956 मध्ये, मात्र ते किती, 30 इतकी सदस्य संख्या करण्यात आलेली आहे। मग आता ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण की इथं महत्वाचं आहे, ठीक आहे। हे IMP करून ठेवा। बघा, सदस्य फक्त लोकसभेतून निवडून दिले जातात, ठीक आहे। काय म्हटलंय, जे काही या लोक अंदाज समितीमध्ये असणारे सदस्य आहेत ते राज्यसभेमधून निवडून दिले जातात आणि लोकसभेमधून निवडून दिले जातात का, तर नाही। फक्त कुठले असतात, लोकसभेतले सदस्य काय करू शकतात, तर या लोक अंदाज समितीमध्ये त्या ठिकाणी सहभाग घेऊ शकतात। बाकी राज्यसभेच्या सदस्यांना याच्यामध्ये निवडून दिलं जात नाही, ठीक आहे। लक्षात ठेवायचंय, सदस्य फक्त लोकसभेतून निवडून दिले जातात, ना की राज्यसभेतून, ठीक आहे। क्लिअर आहे। लोक अंदाज समिती, तिलाच काय म्हणून ओळखलं जातं, प्राकलन समिती म्हणून ओळखलं जातं। उगम कधीचा आहे, स्वातंत्र्यापूर्वीचा आहे, म्हणजेच कधी 1921 मध्ये जर आपण बघितलं तर तिचा उगम झाला होता। मात्र स्थापना जर आपण बघितली तर स्वातंत्र्यानंतर जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 मध्ये काय करण्यात आलेली आहे, लोक अंदाज समितीची स्थापना करण्यात आलेली आहे।
सुरुवातीला जर आपण बघितलं सदस्य किती होते स्थापनेच्या वेळेस 25 होते. 1956 मध्ये काय करण्यात आली आहे, सदस्य संख्या वाढून 30 इतकी करण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर मग या समितीमध्ये कोणते सदस्य असतात, फक्त लोकसभेमधले असतात. ठीक आहे, राज्यसभेमधले नाही. त्यानंतर कार्यकाळ काय आहे बघा, 1 वर्षाचा कार्यकाळ असतो. किती, ज्या काही सर्व समित्या आहेत त्या सर्व समित्यांचा कार्यकाळ काय आहे, 1 वर्षाचा आहे. मग निवडणूक कशी होते, अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीद्वारे काय केलं जातं, तर या सदस्यांची निवड जी आहे ती या समितीवर होते. ठीक आहे, आता लक्षात ठेवायचंय, इथंच लक्षात ठेवायचंय काय, तर जे काही या ठिकाणी या समित्या आहेत, ठीक आहे, तिन्ही ज्या काही समित्या आहेत या समितीहून जे काही लोकसभेमधून निवडून जाणारे आहेत त्यांची निवड कोणत्या पद्धतीने होते, अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत या पद्धतीनुसार काय केलं जातं, यांना त्या ठिकाणी या समितीमध्ये निवडून दिलं जातं. तिन्ही समितीच्या लोकसभेच्या सदस्यांची निवड अशाच पद्धतीने होते. आणि जे काही राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांचं काय केलं जातं, नामनिर्देशित त्यांना केलं जातं. लक्षात ठेवा, त्यांना काय केलं जातं, नामनिर्देशित केलं जातं. बाकीच्यांची काय होते, निवडणूक होते. ठीक आहे, आता कार्य जर आपण बघितलं, आता ही जी काही लोक अंदाज समिती आहे या लोक अंदाज समितीचं नेमकं कार्य काय आहे, तर बघा, अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची तपासणी करून सार्वजनिक खर्चात काटकसर सुचवणं हे काय आहे, तर या समितीचं महत्वाचं काम आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. ठीक आहे, कार्य बघा महत्वाचे असतात, तिथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची तपासणी करून सार्वजनिक खर्चात काय करणे, काटकसर सुचवणे. ठीक आहे, यांना काय करायचं आहे की बचत कशा पद्धतीने होते किंवा त्या ठिकाणी काटकसर कुठं करता येईल हे त्या ठिकाणी सुचवण्याचं महत्वाचं काम कोणाचं आहे, तर या लोक अंदाज समितीचं आहे. ठीक आहे, अंदाजाची तपासणी घेणे लोक अंदाज समितीचं काम आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, असं सुद्धा लक्षात ठेवू शकता काय, अर्थसंकल्पाच्या खर्चाच्या अंदाजाची तपासणी घेणं हे कोणाचं काम आहे, तर या लोक अंदाज समितीचं त्या ठिकाणी आपल्याला कार्य सांगता येतं. आता मंत्र्याची निवड सदस्य म्हणून होत नाही, हे सुद्धा महत्वाचं आहे. तिन्ही जरी समित्या आपण बघितल्या, तिन्ही समित्यांमध्ये लक्षात ठेवायचं आहे मंत्र्याची निवड सदस्य म्हणून केली जात नाही. ठीक आहे, काय सेम आहे बघा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवायचं आहे 1 वर्ष कार्यकाळ सेम आहे, मंत्र्याची निवड इथं केली जात नाही. आणि जे काही लोकसभेचे जे काही सदस्य आहेत त्यांची निवडणूक होते आणि बाकीचे जर आपण बघितले राज्यसभेचे त्यांना नामनिर्देशित केले जातात. ठीक आहे, पुढे बघा, लोकसभेचे अध्यक्ष. ठीक आहे, काय म्हटलंय, लोकसभेचे अध्यक्ष सदस्यांमधून एकाची नेमणूक काय करतात, समितीचे अध्यक्ष म्हणून करतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. मग नेहमी हा काय असतो, सरकारी पक्षातला असतो. म्हणजेच काय, ज्यांची सत्ता आहे, ज्यांची सत्ता या ठिकाणी आहे त्यांचाच काय असतो या ठिकाणी, अध्यक्ष असतो. लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, लोकसभे आता ह्या समिती जी आहे लोक अंदाज समिती, मग या समितीच्या अध्यक्षाची निवड कोण करत आहे, लोकसभेचे अध्यक्ष करत आहेत. ठीक आहे, कोणामधून करत आहेत, तर लोकसभेच्या सदस्यांमधूनच त्या ठिकाणी केली जात आहे. ठीक आहे, लोकसभेचे अध्यक्ष सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचे अध्यक्ष म्हणून करतात. आणि हा अध्यक्ष काय असतो, नेहमी सरकारी पक्षातील असतो. लक्षात ठेवायचं आहे, या बाहेर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार नाही. कार्यकाळ 1 वर्ष, निवडणुकीची पद्धत अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत जी आहे त्यानुसार या ठिकाणी निवडणूक होते. कारण की या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य नाहीत त्यामुळे यांची निवडणूक या ठिकाणी होते. कार्य बघा, अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची तपासणी करून सार्वजनिक खर्चात त्यांना काय करायचं आहे, काटकसर सुचवायची आहे. मग यांना सतत मितव्ययता समिती म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातात कारण की ते काटकसर साठी प्रयत्न करत असतात. ठीक आहे, मंत्र्याची निवड याच्यामध्ये होत नाही सदस्य म्हणून. लोकसभेचे अध्यक्ष काय करतात, सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी करतात. पुढे जाऊयात, लोकलेखा समिती आहे. ठीक आहे, लोकलेखा समिती आहे, महत्वाची आहे. 1921 मध्ये काय झालेली आहे, तर या समितीची स्थापना झाली. कधी, 1921 मध्ये या समितीची स्थापना झाली. आणि जर आपण बघितलं 2021 साली हिला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे, 2021 साली या लोकलेखा समितीला किती वर्ष पूर्ण झालेत, तर 100 वर्ष पूर्ण झालेत. लक्षात घ्या. मग आता बघा, ही जी काही लोकलेखा समिती आहे ती कोणत्या कायद्यानुसार त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे, 1919च्या कायद्यानुसार. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा, जी काही लोकलेखा समिती आहे ही अशी एकमेव समिती आहे जी 1919च्या कायद्यामधल्या शिफारशीनुसार काय करण्यात आलं होतं, तर या लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली होती. बाकीच्या ज्या काही 2 आहेत, ठीक आहे,
लोक अंदाज आणि सार्वजनिक उपक्रम समिती जी आहेत ह्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे, स्थापन करण्यात आलेले आहेत. मात्र लोकलेखा समिती जर आपण बघितलं 1919च्या कायद्यामधल्या तरतुदीनुसार काय करण्यात आलं, याची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. मग सदस्य किती आहेत बघा, तर 22 सदस्य. ठीक आहे. याच्यामध्ये 22 सदस्य आहेत. कार्यकाळ किती आहे समितीचा, 1 वर्ष इतका आहे. मग आता या 22 सदस्यांपैकी जर आपण बघितलं तर या 22 सदस्यांपैकी लोकसभेमधले किती आहेत, 15 सदस्य आहेत. राज्यसभेमधले किती सदस्य आहेत, तर 7 सदस्य आहेत. लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीतलेही सदस्य कशामध्ये असतात, लोकलेखा समितीमध्ये असतात. लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. मग बघा जर आपण बघितलं लोकसभेमधले किती आहेत, तर लक्षात ठेवायचं आहे लोकसभेमधले किती आहेत, 15 आहेत. ठीक आहे. आणि राज्यसभेमधले जर आपण बघितलं तर किती, 7 आहेत. मग असे एकूण किती, 22 सदस्य काय आहेत, तर या लोकलेखा समितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. ठीक आहे. मग यांची काय केली जाते, निवडणूक होते. आणि मात्र राज्यसभेतले जे काही सदस्य आहेत त्यांना नामनिर्देशित केलं जातं. ठीक आहे. हा फरक सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. लोकलेखा समितीची स्थापना 1921 मध्ये स्थापना झाली. 2021 मध्ये हिला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कोणत्या त्या ठिकाणी कायद्याच्या तरतुदीनुसार स्थापन करण्यात आलेली आहे, 1919च्या कायद्यानुसार काय करण्यात आलं, या लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. रचना काय आहे याचे, किती सदस्य असतात, 22 सदस्य असतात. त्या 22 पैकी 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे असतात. आणि जर आपण बघितलं कार्यकाळ काय असतो या समितीचा सुद्धा 1 वर्षाचा इतका असतो. आता या समितीचे जर आपण बघितलं मंत्री सदस्य बनू शकतात का, मंत्री सदस्य बनू शकत नाही. ठीक आहे. क्लिअर आहे. तिन्ही समित्यांचे मंत्री सदस्य बनू शकत नाही, डोक्यात ठेवा. पुढे जाऊयात. लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची नेमणूक काय केली जाते, तर लक्षात ठेवायचंय समितीचं अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी या लोकसभेच्या अध्यक्षामार्फत यांची निवड केली जाते. ठीक आहे. लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचे अध्यक्ष म्हणून लोकसभेच्या अध्यक्षामार्फत केली जाते. लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा काय झालेलं आहे, एक प्रथा पडलेली आहे 1967-68 पासून. ठीक आहे. मग काय झालेलं आहे, पहिल्यांदाच विरोधी पक्षातील व्यक्तीची नेमणूक काय म्हणून करण्यात आली होती, तर या समितीचे अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. ठीक आहे. लोकलेखा समितीचं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी काय व्हायचं, सरकारी पक्षातला अध्यक्ष असायचा. मात्र 1967-68 पासून काय झालेलं होतं, पहिल्यांदाच असं करण्यात आलं होतं की एका विरोधी पक्षातल्या नेत्याला काय करण्यात आलेलं आहे, या समितीचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी त्या अध्यक्षपदावर बसवण्यात आलेलं आहे. मग हे असे पहिले कोण होते ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. पहिले विरोधी पक्ष मधले या समितीचे अध्यक्ष राहिलेले कोण आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तुमच्यासाठी ते होमवर्क असेल. आता कार्य जर आपण बघितलं या समितीचं, तर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या वार्षिक लेखा परीक्षणाचा जो काही अहवाल आहे त्या अहवालाची तपासणी करण्याचं महत्त्वपूर्ण काम कोणाकडे आहे, तर या लोकलेखा समितीचं आहे. ठीक आहे. यांच्या नावातच आहे बघा. ठीक आहे. आता जी काही आधीची समिती होती लोक अंदाज समिती, मग हिना काय करायचं आहे, खर्चाचा अंदाज तपासायचा आहे. आणि ही जी काही लोकलेखा समिती आहे हिच्या नावातच काय आहे, लेखा आहे. मग हिला काय करायचं आहे, लेख्यांची तपासणी करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता भारताचे जे काही नियंत्रक महालेखा परीक्षक आहेत यांच्या वार्षिक लेख्याची यांना काय करायचं आहे, परीक्षण करायचं आहे. जे काही त्यांनी अहवाल सादर केला त्या अहवालाचं परीक्षण करायचं आहे, लेखा अहवालाचं परीक्षण करायचं आहे. कोणाला, लोकलेखा समितीला. पुढे बघा, लोकलेखा समितीला भारताचे महालेखा परीक्षक काय करत असतात, मदत करत असतात. म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान, डोळे तसेच मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. इथं परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला पुढे सुद्धा इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय म्हटलेलं आहे, लोकलेखा समितीला कोण मदत करतं, तर बघा भारताचे महालेखा परीक्षक. ठीक आहे. भारताचे महालेखा परीक्षक काय करत असतात, तर या लोकलेखा समितीला मदत करत असतात. म्हणून काय म्हटलं जातं बघा, म्हणून काय म्हटलं जातं त्यांना, लोकलेखा समितीचे कान, डोळे तसेच मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ. ठीक आहे. कान, नाक असं नाही. ठीक आहे. कान आणि डोळे म्हटलं जातं. ठीक आहे. काय म्हटलं जातं, कान आणि डोळे म्हटलं जातं. तसेच एक मित्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी म्हटलं जातं, कारण की ते मदत करत असतात कोणाला, लोकलेखा समितीला. क्लिअर आहे. परत एकदा बघा, परत एकदा बघूयात आपण.
बघा, मंत्री समितीचा सदस्य बनू शकतो का? लोकलेखा समितीचा बनू शकत नाही. क्लिअर आहे इथपर्यंत? लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांमधून काय केली जाते? एकाची नेमणूक समितीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कोणाद्वारे? लोकसभेच्या अध्यक्षाद्वारे यांची नेमणूक त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून केली जाते. आता पूर्वी काय होतं, तर त्या ठिकाणी सरकारी पक्षातलाच व्यक्ती काय असायचा? या समितीचा अध्यक्ष असायचा. मात्र काय झालेलं आहे, 1967-68 मध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षातील व्यक्तीची नेमणूक अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि तेव्हापासून ही काय एक प्रथा पाळली जाते. ठीक आहे, की विरोधी पक्षामधला अध्यक्ष या ठिकाणी असला पाहिजे. ठीक आहे, मग आता कार्य काय आहे? भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षक यांच्या वार्षिक लेखा परीक्षणाचा अहवालाची तपासणी करणं आणि लोकलेखा समितीचे जे काही लोकलेखा समितीला भारताचे महालेखा परीक्षक जे काही मदत करतात, मग म्हणून त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे? लोकलेखा समितीचे कान, डोळे, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असं त्यांना ओळखलं जातं. आता पुढची महत्वाची आहे बघा, सार्वजनिक उपक्रम समिती आहे. कोणती? सार्वजनिक उपक्रम समिती आहे. मग या सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना जर आपण बघितली, स्थापना कधी झालेली आहे? 1964 मध्ये. ठीक आहे, 1964 मध्ये या सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना झाली. मग कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर लक्षात ठेवायचं आहे, कृष्ण मेनन समिती. ठीक आहे, कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार काय करण्यात आलेलं आहे? तर या सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, या संसदेमधल्या काय आहेत? एक वित्तीय समित्या आहेत, त्या लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्या काय आहेत? संसदेमधल्या वित्तीय समित्या आहेत. महत्वाच्या समित्या आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. मग 1964 मध्ये कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार या सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना करण्यात आली. मग याची रचना जर आपण बघितली तर या सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये सदस्य किती असतात? बघा, ज्यावेळेस स्थापना झाली होती 1964 मध्ये, त्यावेळेस याच्यामध्ये 15 सदस्य होते. ठीक आहे, 10 कुठले आहेत? लोकसभेमधले आहेत आणि या ठिकाणी जर आपण 5 बघितले, 5 कुठले आहेत? राज्यसभेमधले आहेत. ठीक आहे, स्थापना ज्यावेळेस 1964 मध्ये झाली होती त्यावेळेस सदस्य संख्या किती होती? एकूण 15 होती. मग आता जर आपण बघितलं तर 1974 मध्ये याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि ही 15ची संख्या वाढून किती करण्यात आलेली आहे? 22 इतकी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 15 सदस्य असतील लोकसभेमधले आणि 7 सदस्य असतील राज्यसभेमधले. ठीक आहे, कन्फ्युजन होऊ देऊ नका. पहिली जी काही लोकलेखा समिती आहे आणि ही जी काही सार्वजनिक उपक्रम समिती आहे, या समितीचे सदस्य किती आहेत? 22 आहेत. आणि जी काही आपण सुरुवातीची समिती अभ्यासली होती त्या लोक अंदाज समितीचे जे काही सदस्य असतात त्या सदस्य संख्या किती आहे? 30 इतकी आहे. ठीक आहे, बाकीचे जे काही 2 आहेत त्यांचे सेम आहेत, फक्त लोक अंदाज तेवढी लक्षात ठेवा, त्याची किती आहे? 30 आहेत. ठीक आहे, सुरुवातीला होते 15, आता किती आहेत? 22. 22 पैकी 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे. कार्यकाळ किती वर्षाचा आहे? सगळ्या समित्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे मंत्री समितीचे सदस्य बनू शकतात का? तर या तिन्ही समितीचे मंत्री सदस्य बनू शकत नाही, मंत्र्यांचा याच्यात समावेश होऊ शकत नाही. ठीक आहे, मग आता लोकसभेतून निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचे अध्यक्ष म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत केली जाते. ठीक आहे, आता बघा, तिन्ही समित्या आहेत, त्या तिन्ही समित्यांच्या अध्यक्षांची निवड कोण करतोय? लोकसभेचे अध्यक्ष करताय. ठीक आहे, अशा गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की तिन्ही समित्या आपण अभ्यासल्यात, मग त्यापैकी तिन्ही समित्यांच्या अध्यक्षांची निवड कोण करत आहे? तर लोकसभेचे अध्यक्ष करत आहेत. मंत्री सुद्धा सदस्य बनू शकत नाहीये, कार्यकाळ 1 वर्षांचा आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग आता दोन्ही बघा, जी काही पहिली समिती होती लोक अंदाज समिती आणि आताची जी काही ही सार्वजनिक उपक्रम समिती आहे, ह्या दोन्ही समितीचे जे काही अध्यक्ष असतात ते लोकसभेमधून आलेले असतात. ठीक आहे, आणि जर आपण ही जी काही बघितलेली होती, हे जर आपण बघितलं सरकारी पक्षातले आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे काही आताची यापूर्वीची आपण बघितलेली होती लोकलेखा समिती, तिचे विरोधी पक्षामधले असतात. ठीक आहे, आता कार्य काय आहे या समितीचं? तर बघा, सार्वजनिक उपक्रमाचे अहवाल तपासायचे आहे त्यांना. ठीक आहे, सार्वजनिक उपक्रमाचे जे काही अहवाल आहेत ते त्या ठिकाणी तपासायचे आहेत. सार्वजनिक उपक्रमावरील महालेखा परीक्षकांचे अहवालाची सुद्धा यांना काय करायची आहे? तपासणी करायची आहे. ठीक आहे, अहवाल सार्वजनिक उपक्रमासंबंधी असणारे अहवाल तपासायचे आहेत. त्याचप्रमाणे महालेखा परीक्षकाने जे काही या सार्वजनिक उपक्रमावरील अहवाल दिलेत त्या अहवालाची तपासणी सुद्धा कोणाला करायचं आहे? तर या सार्वजनिक उपक्रम समितीला करायची आहे. ठीक आहे, बघा, जी काही सर्व समित्या आहेत त्यांच्या नावातच त्यांचं कार्य दडले. ठीक आहे, वेगळं लक्षात ठेवायची गरज आहे का? वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही. त्यांच्या नावातच काय केलेलं आहे? त्यांचं कार्य जे आहे ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. लोक अंदाज समिती काय करते? खर्चाच्या अंदाजाची तपासणी घेते. लोकलेखा समिती काय करते? लेख्याची तपासणी करते. आणि सार्वजनिक उपक्रम समिती काय करते?
सार्वजनिक उपक्रमावरील अहवालाची तपासणी करते, जो की महालेखा परीक्षाने जे काही अहवाल दिलाय त्याच्या अहवालाची तपासणी करत असते। इतकं सोपं आहे, जास्त काही लोड घ्यायची गरज नाही। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे काही महत्त्वपूर्ण समित्या होत्या, ज्या समित्यांवर परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत त्या समित्या आपण आज या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे जे काही महत्त्वाचं असतं त्या महत्त्वाच्या घटकांवर आपण काय करत आहोत, दैनंदिन जे काही व्हिडिओ आहे ते व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला मिळत जाणार आहेत। मग यासाठी जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तर आपल्या या चॅनलला सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे। आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता। मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की टेलिग्राम चॅनल कसं सर्च करायचं, तर त्यासाठी बघा त्या टेलिग्राम चॅनलची काही लिंक आहे ती या व्हिडिओच्या खाली जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक मिळून जाईल, त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा तिथून मिळून जाईल, तिथून तुम्ही ती जॉईन करू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र। धन्यवाद।